नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी अर्थशास्त्रामधील प्रकरण क्रमांक 2 पैसा हा घटक हे प्रकरण अभ्यासणार आहोत। तर तत्पूर्वी पैसा म्हणजे काय हे आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे। व्यक्तीचा जन्म झाल्यापासून ते मृत्यू होईपर्यंत त्याला पैशाची गरज असते, कारण पैशाच्या माध्यमातून तो आपल्या विविध गरजा पूर्ण करत असतो। पैशाशिवाय त्याची कुठलीही गरज पूर्ण होऊ शकत नाही। तो व्यक्ती पैसा जो आहे तो प्रत्यक्षपणे आपल्या गरजा पैशाच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही, परंतु पैशाच्या माध्यमातून तो आपली गरज पूर्ण करू शकतो। जसे त्याला जर भूक लागली तर तो व्यक्ती पैसा खाऊ शकतो का? तर नाही। त्याला भूक लागल्यावर अन्न हवे असतात, फळं हवे असतात, तर त्यासाठी त्याला ते जे घटक आहेत ते घटक विकत घेण्यासाठी पैशाची गरज असते। म्हणजेच तो जो व्यक्ती आहे तो प्रत्यक्षपणे पैशाचा उपयोग करू शकत नाही, परंतु पैशाच्या माध्यमातून तो अन्न विकत घेऊन आपली भूक पूर्ण करू शकतो। म्हणजेच त्याने प्रत्यक्षपणे त्या पैशाचा उपयोग केला काय? तर नाही। त्या पैशाच्या माध्यमातून त्याने अन्न विकत घेऊन आपली गरज पूर्ण केलेली आहे। म्हणजेच आपण पाहू शकतो की पैसा जो आहे तो पैसा आपल्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी एक साधन म्हणून आपण उपयोगात आणत असतो, परंतु तरीसुद्धा पैशाचं महत्त्व एवढं आहे की पैशाच्या माध्यमातून आपण कुठलीही गरज ही आहे पूर्ण करू शकतो। मानवाच्या ज्या वेगवेगळ्या गरजा असेल, जीवन जगण्यासाठी जी वेगळी साधनं असेल, ते साधनं खरेदी करण्यासाठी किंवा गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये पैशाची आवश्यकता असते। एवढा मानवी जीवनामध्ये पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो। तर या प्रकरणामध्ये आज आपण पाहणार आहोत की पैसा म्हणजे नेमकं काय, पैशाचा विकास कसा झाला आणि इथपर्यंत पोहोचण्यापर्यंत जसं आता आपण आपल्या चलनाचा उपयोग करतो, 100 रुपयाची नोट असेल, 10 रुपयाची नोट असेल किंवा नाणे असेल, इथपर्यंत तो विकास कसा झाला पैशाचा। जसजशी मानवाची प्रगती होत गेली तसतशी जी आपली देवाणघेवाणाची जी पद्धती होती, वस्तू विनिमय पद्धती असेल, त्यानंतर ज्या वेगवेगळे चलन अस्तित्वात आले त्यामध्ये बदल होत ते चलन विकसित होत आजपर्यंत पोहोचलेले आहे। असा जो विकास आहे पैशाचा, पैशाची भूमिका, महत्त्व, तसेच पैसा विकसित होण्यासाठी जे महत्त्वाची कारणे आहेत त्या कारणांचा अभ्यास आज आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रस्तावना बघूया। तर मानव हा बुद्धिमान प्राणी आहे। पैशाचा शोध हा जगातील अनेक महत्त्वपूर्ण व मूलभूत शोधांपैकी एक आहे। क्रॉथर यांच्यामध्ये ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत काही मूलभूत संशोधन असते। उदाहरणार्थ विज्ञानात अग्नीचा शोध, यांत्रिक शास्त्रात चाकांचा शोध, त्याचप्रमाणे पैशाचा शोध हा असाच एक महत्त्वपूर्ण शोध असून त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे। पैशाद्वारे विविध वस्तू व सेवांची खरेदी विक्री करता येते। पैशामुळे गरजांचे समाधान होते। आधुनिक अर्थव्यवस्था पैशावर अवलंबून आहे। दैनंदिन व्यवहारात पैसा हा वस्तू विनिमयातील जी समस्या आहे ती समस्या दूर करतो। तर या प्रस्तावनेमध्ये आपण बघू शकतो की पैशाचा जो शोध आहे तो जगातील अनेक महत्त्वपूर्ण शोधांपैकी एक आहे। जर आता आपण विचार केला, जर पैसा नसता तर जे आपले दैनंदिन व्यवहार आहे ते व्यवहार पूर्ण करण्यासाठी किती अडचणी आल्या असते।
जर आपण पाहिलं की आपल्याला टी व्ही संच खरेदी करायचा असेल किंवा एखादी बाईक खरेदी करायची असेल किंवा कपडे खरेदी करायचे असेल, तर जर पैशाचा शोध लागला नसता तर ते व्यवहार आपण कसे केले असते? सुरुवातीच्या काळामध्ये वस्तू विनिमय पद्धती होती, म्हणजे एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू देऊन आपल्या गरजा पूर्ण करता येत होत्या. परंतु सध्याच्या कालावधीमध्ये आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा अतिशय व्यापक झालेल्या आहेत आणि त्या गरजांमध्ये वेगवेगळे भाग पडलेले आहे आणि त्यामुळे प्रत्येक गरजांसाठी आपण वस्तू विनिमय पद्धतीने त्या गरजा पूर्ण करू शकत नाही. म्हणूनच जो पैशाचा शोध आहे तो अनेक महत्त्वपूर्ण आणि मूलभूत शोधांपैकी एक आहे असे म्हटले जाते. क्रॉथर या अर्थशास्त्रज्ञांच्या मते ज्ञानाच्या प्रत्येक शाखेत मूलभूत संशोधन झालेले आहेत. आता वेगवेगळ्या शाखेमध्ये वेगवेगळे संशोधन झालेले आहेत. जसे विज्ञानाच्या शाखेमध्ये वेगवेगळे संशोधन झाले असेल, गणितामध्ये संशोधन झाले असेल, तसेच प्रत्येक शाखेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आणि मूलभूत संशोधन झालेले आहे. जसे आता विज्ञानामध्ये आपण पाहू शकतो की अग्नीचा शोध लागला, चाकाचा शोध लागला. हे जे शोध आहे त्या शोधांमुळे मानवी जीवन अधिक सुखकर झालेलं आहे. जर अग्नीचा शोध लागला नसता तर आता जर आपण विचार केला की आपले जीवन किती खडतर झाले असते. त्याचप्रमाणे जर चाकांचा शोध लागला नसता तरीसुद्धा मानवी जीवन हे अडचणीचे ठरले असते, कारण चाकामुळे मानवी जीवन अतिशय वेगाने प्रगती करायला लागले. ज्या चाकाच्या कालावधीनंतर मानवी जीवनामध्ये जी प्रगती झाली ती अत्यंत वेगाने झाली. त्याचप्रमाणे पैशाचा शोध हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा एक शोध आहे, कारण पैशाच्या शोधामुळे जे आर्थिक जीवन आहे, आर्थिक चक्र आहे, ते चक्र अतिशय वेगाने फिरवायला लागले आणि आर्थिक जीवनामध्ये अतिशय वेगवान घडामोडी होऊन मोठ्या प्रमाणात अर्थव्यवस्थेचा तसेच देशांचा विकास होत गेला. म्हणूनच जगामध्ये जर अनेक महत्त्वपूर्ण शोध लागले असेल तर त्यापैकीच एक शोध म्हणजेच पैसा आहे. त्याने मानवाच्या आर्थिक आयुष्यात क्रांतिकारी बदल घडवून आणला. मानवी जीवन प्रगती करण्यासाठी त्यामध्ये पैशाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता आपण कुठल्याही शाखेमध्ये जर विचार केला तर पैशाशिवाय त्या शाखेमध्ये विकास घडवून येऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक शाखा जी आहे ती पैशाने व्याप्त झालेली आहे. म्हणूनच पैसा जो आहे तो त्या पैशाने मानवी जीवन व्यापून टाकलेलं आहे. म्हणूनच मानवाच्या आर्थिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा जो घटक आहे तोच घटक म्हणजे पैसा होय. कारण त्याचप्रमाणे पैशाद्वारे आपण विविध वस्तू व सेवांची खरेदी करू शकतो, विक्री करू शकतो. जर आपल्याला एखाद्या वस्तूची खरेदी करायची असेल, जर कपडे खरेदी करायचे असेल तर आपण पैशाच्या माध्यमातून ते कपडे खरेदी करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या अन्नधान्यांची विक्री करायची असेल किंवा शेतीमध्ये जे उत्पादित होणारे माल असेल किंवा कारखान्यामध्ये तयार होणाऱ्या ज्या वस्तू असतील त्या वस्तूंची विक्री आपण पैशाच्या माध्यमातून सुलभरित्या करू शकतो. एवढा महत्त्वाची भूमिका आपल्याला ही पैशाची आहे. कारण त्याचमुळे पैशामुळे आपल्या गरजांच्या जे आहे ते समाधान होते. पैसा देऊन आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. आपल्या अन्नधान्याची गरज असेल, निवाऱ्याची गरज असेल, तसेच वाहतुकीची सुविधा असेल, ह्या ज्या वेगवेगळ्या गरजा असेल त्या गरजा आपण पैशाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. म्हणूनच आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर अवलंबून आहे. कुठल्याही अर्थव्यवस्था जर विचार केला तर त्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाची जी भूमिका आहे ती सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. आणि पैसा जो आहे तो पैसा वस्तू विनिमयातील समस्याही दूर करतो. आपण पाहिलं की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये आपण दुसरी वस्तू खरेदी करत असू. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपल्या पैशाचा विकास व्हायचा होता, पैशाचा शोध लागायचा होता, त्या कालावधीमध्ये एका वस्तूच्या मोबदल्यात दुसरी वस्तू देत असे. जर आपल्याला गव्हाची गरज असेल तर आपण गव्हाच्या मोबदल्यामध्ये दुसरी एखादी वस्तू देत असो. म्हणजेच वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. परंतु पैशामुळे
जी वस्तू विनिमयातील जी समस्या होती, अडचणी होत्या, त्या दूर झालेल्या आहेत. अशा प्रकारे वस्त्र प्रस्तावनेमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की मानवी जीवनामध्ये पैसा हा किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यामुळे पैसा हा अनेक मूलभूत शोधांपैकी एक शोध असून त्याने आपल्या आर्थिक जीवनामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले. मानवाची जी गरजा पूर्ण करण्यासाठी खरेदी विक्रीची सुविधा आहे ती सुलभ झाली. मानवाचे जे गरजांचे समाधान आहे ते सुलभरित्या शक्य झाले. तसेच अर्थव्यवस्था जी आहे ती अर्थव्यवस्था पैशांवर अवलंबून असल्यामुळे अधिक वेगाने प्रगती करायला लागली आणि वस्तू विनिमयातील अडचण त्या पैशामुळे दूर झालेली आहे. अशा प्रकारे पैसा किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हे आपण आपल्या प्रस्तावनेमध्ये पाहिलेलं आहे. तर त्यानंतर आता आपण पाहूया की सुरुवातीच्या ज्या कालावधीमध्ये जेव्हा पैशाचा विकास व्हायचा होता अशा वेळेस वस्तू विनिमय पद्धती अस्तित्वात होती. वस्तू विनिमय म्हणजेच एका वस्तूच्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू खरेदी करणे म्हणजेच विकत घेणे, वस्तूंची अदलाबदली करणे. गव्हाच्या मोबदल्यामध्ये तांदूळ देणे, कपड्याच्या मोबदल्यामध्ये आणखी दुसरी वस्तू देणे. अशा प्रकारे जी वस्तू विनिमय पद्धत होती त्या पद्धतीतून आर्थिक जीवन आपले चालत होते. परंतु वस्तू विनिमय पद्धतीमध्ये बऱ्याच काही समस्या होत्या. त्या समस्यापैकी काही समस्यांचा अभ्यास आज आपण इथे करणार आहोत. त्यामध्ये पहिली जी समस्या आहे ती आहे समस्या किंवा जी अडचणी आहेत त्यामधील पहिली जी अडचण आहे ती आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. त्यानंतर जी दुसरी अडचण आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. तिसरी अडचण आहे वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. त्यानंतर चौथी जी अडचण आहे ती आहे विभाज्यतेची अडचण. आणि पाचवी जी अडचण आहे ती आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. अशा प्रकारे ह्या ज्या 5 अडचणी आहे त्या अडचणी वस्तू विनिमयामध्ये होत्या. म्हणजे ज्या कालावधीमध्ये वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती त्यावेळी ह्या 5 ज्या अडचणी आहेत त्या जाणवत होत्या. आता आपण या प्रत्येक मुद्द्यांचा सविस्तरपणे अभ्यास करूया. त्यामधील वस्तू विनिमयातील ज्या अडचणी आहेत त्यामधील पहिली जी अडचण आहे ती आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. तर यामध्ये आता आपण पाहूया की वस्तू विनिमय व्यवस्थेची मुख्य मर्यादा म्हणजे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव होय. उदाहरणार्थ व्यक्तीकडे कापड आहे आणि त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे, परंतु व्यक्तीकडे तांदूळ आहे पण त्याला व्यक्तीकडून कापड नको. यामध्ये दुहेरी संयोगाचा अभाव असल्याने वस्तू विनिमय शक्य नाही. म्हणजेच यामध्ये आपण पाहू शकतो की व्यक्तीकडे काय आहे, कापड आहे. व्यक्तीकडे कापड आहे परंतु त्या बदल्यात त्याला तांदूळ हवा आहे. म्हणजे व्यक्तीकडे कापड असून त्याला त्या बदल्यामध्ये तांदूळ हवा आहे. परंतु अडचण अशी आहे की व्यक्तीकडे तांदूळ आहे, व्यक्तीकडे काय आहे, तांदूळ आहे, परंतु त्याला व्यक्तीकडून कापड नको. म्हणजेच त्याला तांदूळ तर विकायचा आहे परंतु त्याला कापडाची गरज नाही, त्याला दुसऱ्या एखाद्या वस्तूची गरज असेल, कुठल्याही एखाद्या वस्तूची गरज असेल. म्हणजे इथे काय झालं आहे, अडचण निर्माण झाली आहे. व्यक्तीला काय आहे, कापड आहे आणि त्याला तांदूळ विकत घ्यायचा आहे. आणि व्यक्तीकडे तांदूळ आहे परंतु त्याला कापड नको आहे. म्हणून अशा वेळेस त्या दोनही व्यक्तीकडे 2 वस्तू आहे परंतु व्यक्तीला तांदूळ हवा आहे परंतु व्यक्तीला कापड नको आहे. म्हणून अशा वेळेस त्या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचण निर्माण झाली.
म्हणून अशा वेळेस गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ही अडचण निर्माण झाली. म्हणजेच कुठल्याही एका व्यक्तीची गरज पूर्ण झालेली नाही. व्यक्तीकडे कापड असून सुद्धा त्याला तांदूळ विकत घेऊ शकत नाही, तर व्यक्तीकडे तांदूळ आहे परंतु त्याला कापड नको. म्हणजेच आता इथे व्यवहार करण्यासाठी अडचण निर्माण झाली. जर इथे पैसा उपलब्ध असता, पैशाच्या माध्यमातून व्यवहार झाले असते तर ते दोन्ही व्यक्ती आपल्या गरजा पूर्ण करू शकल्या असत्या. परंतु वस्तू विनिमय पद्धतीमध्ये दोन्ही व्यक्ती ते आपल्या गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यानंतर जी दुसरी अडचण आहे ती आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. यामध्ये आता आपण पाहूया की वस्तू विनिमय पद्धतीत वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. उदाहरणार्थ 2 लिटर दुधाची तुलना 2 किलो तांदूळाबरोबर करता येत नाही. अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ही अडचण होती की मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. म्हणजे इथे आपण तुलना करू शकत नाही. इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की वस्तूचे मूल्य मोजण्यासाठी प्रमाणित मापकाचा अभाव होता. म्हणजेच 2 लिटर दुधाच्या मोबदल्यामध्ये 2 किलो तांदूळ येईल का नाही हे सांगता येत नाही, कारण त्याची योग्य प्रकारे तुलना होऊ शकत नाही. त्यामुळेच ही जी पद्धत आहे वस्तू विनिमय पद्धत, या पद्धतीमध्ये प्रमाणित मापकाचा अभाव होता. ही महत्त्वाची अडचण होती. म्हणजे दुधाच्या मोबदल्यामध्ये 2 लिटर दुधाच्या मोबदल्यामध्ये 2 किलो तांदूळ कसे द्यायचे, त्याची तुलना आपण त्या साधनाच्या साहाय्याने करू शकत नाही. अशा प्रकारे त्याला 2 लिटर दूध विकत घ्यायचे असेल आणि त्याला जर त्या मोबदल्यामध्ये तांदूळ द्यायचे असेल तर किती तांदूळ द्यायचे, त्याला 2 लिटर दूध तर हवे आहे पण त्या मोबदल्यामध्ये किती तांदूळ द्यायचे याची तुलना किंवा मोजमाप करणे शक्य होत नाही. ते म्हणूनच वस्तू विनिमय पद्धतीमधील ही दुसरी महत्त्वाची अडचण आहे. म्हणूनच कालांतराने पैशाचा विकास होत गेला. अशा ज्या अडचणी निर्माण होत गेल्या त्या अडचणीवर मात करण्यासाठी मानवाने हळूहळू पैशाचा विकास करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जी तिसरी महत्त्वाची अडचण आहे ती आहे वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. तर भविष्याच्या उपभोगासाठी वस्तूची साठवण करणे गरजेचे असते, परंतु नाशवंत वस्तूंचा साठा करणे अवघड होते. उदाहरणार्थ दूध, अंडी, मासे, भाजीपाला इत्यादी. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तूंचा साठवण करणे कठीण होते. आता जी तिसरी महत्त्वाची अडचण वस्तू विनिमयातील तिसरी अडचण म्हणजेच वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. जसं काही वस्तू अशा असतात ज्या नाशवंत असतात, म्हणजेच त्यांचा लवकर नाश होतो. उदाहरणार्थ दूध असेल, अंडी असेल, मासे असेल, भाजीपाला असेल, ह्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू लवकर खराब होतात आणि त्या वस्तू आपण भविष्यकालासाठी 1 वर्ष 2 वर्षासाठी साठवून ठेवू शकत नाही. तसेच जागेच्या अभावामुळे अवजड वस्तूंची साठवण करणे कठीण होते. म्हणजेच ह्या ज्या अडचणी आहेत, नाशवंत वस्तू, तसेच वस्तूंची साठवण करणे, एखाद्या व्यक्तीच्या घरी साठवण करण्यासाठी पुरेशी सुविधा उपलब्ध नसेल तर त्यांनी अवजड वस्तूंची साठवण कुठे करायची, त्याकडे गोदामाची उपलब्ध नसेल, जागेची उपलब्ध नसेल तर अशा वेळेस वस्तूंचा साठा करण्यामध्ये अडचण येते. त्याचप्रमाणे ज्या वस्तू असतात, नाशवंत वस्तू असतात, त्यासुद्धा साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळेच वस्तू विनिमयामध्ये ही अडचण निर्माण झाली. जर त्याला दीर्घ कालावधीसाठी दुधाची साठवण करायची असेल
त्याच्या घरी जर दूध उत्पादन होत असेल किंवा त्या अंड्याचे उत्पादन होत असेल किंवा भाजीपाल्याचं उत्पादन होत असेल तर तो दीर्घ कालावधीमध्ये साठवून त्या मोबदल्यामध्ये त्याला हवी बसलेली वस्तू त्या मोबदल्यामध्ये घेऊ शकत नाही. म्हणजेच काय झालं, इथे अडचण निर्माण झाली, व्यवहार करण्यासाठी त्याला अडचण निर्माण झाली. त्याचप्रमाणे अवजड वस्तू, जसे अवजड वस्तू म्हणजे काय सर, त्याच्याकडे एखाद्या लोहाचा धातू असेल, लोखंडापासून तयार झालेल्या वस्तू असेल किंवा इतर वेगळ्या धातूपासून तयार झालेल्या वस्तू असेल, त्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी त्याला अडचण येते. जर एखादी वस्तू 50 किलोची असेल, 100 किलोची असेल तर त्याला ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊन त्या मोबदल्यामध्ये दुसरी वस्तू विकत घेणे शक्य होत नाही. अशा प्रकारे वस्तूंचा साठा करण्याच्या ही महत्त्वाची अडचणीमुळे वस्तू विनिमयाची पद्धत आहे ती पद्धत कालबाह्य ठरत गेली. त्यानंतर चौथी जी महत्त्वाची अडचण आहे ती आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. यामध्ये प्राणी, घर इत्यादींचे छोट्या भागात विभाजन करणे गैरसोयीचे होते. त्यामुळे एका वस्तूच्या दुसऱ्या वस्तूची विनिमय करणे अवघड होते. उदाहरणार्थ, व्यक्तीकडे गव्हाचे पोते आहे, त्याला विनिमयात शेळी हवी आहे. व्यक्तीकडे शेळी आहे, त्याला गव्हाचे अर्धे पोते हवे आहे. अशा वेळेस गव्हाचे अर्धे पोते असे विभाजन करणे शक्य आहे, परंतु जिवंत शेळीचे विभाजन करणे शक्य नाही. म्हणजेच विभाज्यतेची अडचण निर्माण झाल्यामुळे विनिमय होऊ शकत नाही. अशा प्रकारे जी चौथी अडचण आहे, या विभाज्यतेमुळे त्याला व्यवहार करणे शक्य होत नाही. इथे दिलेलं आहे, व्यक्तीकडे काय आहे, गव्हाचे पोते आहे आणि त्याला शेळी हवी आहे, परंतु गव्हाचे विभाजन आपण 1 किलो, 2 किलो, 50 किलो, 100 किलो अशामध्ये विभाजित करू शकतो. एका पोत्याचे विभाजन अर्धे पोते, पाव पोते अशामध्ये विभाजन आपण करू शकतो, परंतु जिवंत जी शेळी आहे त्या शेळीचे विभाजन आपण करू शकतो का? नाही. म्हणजेच अशा ज्या वस्तू असतात ज्या वस्तूचे आपण विभाजन करू शकत नाही, जसं घर असेल किंवा वेगवेगळ्या ज्या वस्तू असेल त्या वस्तूचे विभाजन आपण करू शकत नाही. त्यामुळे जर व्यक्तीला गव्हाचे पोते हवे आहेत आणि व्यक्तीकडे शेळी आहे तर त्या दोन्ही व्यक्तीचे व्यवहार पूर्ण होईल का? गव्हाला अर्धे पोते विकत घेऊन अर्धी शेळी विकत देऊ शकेल का? तर नाही. अशा प्रकारे त्या वस्तूचे विभाजन करणे शक्य नाही. म्हणजेच या ठिकाणी विभाज्यतेची अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळेच हे जे विनिमयाचे व्यवहार आहे ते विनिमयाचे व्यवहार होऊ शकत नाही. अशा प्रकारे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ही जी चौथी अडचण आहे ती आहे विभाज्यतेची अडचण. त्यानंतर पाचवी जी अडचण आहे ती आहे विलंबित देणी देण्यातील अडचण. विलंबित देणी म्हणजे भविष्यकालीन जे आपल्या देणी असतात. समजा एखादा व्यवहार आज झाला ना आणि आपल्याला त्याचे पैसे पुढच्या वर्षी चुकते करायचे असेल तर अशा वेळेस आपण पैशाच्या माध्यमातून ते सहजरित्या पूर्ण करू शकतो. परंतु वस्तू विनिमयाची जर पद्धत असेल तर भविष्यकालीन देणी असेल, कर्जाची परतफेड असेल तर वस्तू विनिमयाच्या माध्यमातून ते आपण पूर्ण करू शकत नाही. कारण त्या वस्तूचं व्याज वाढत गेलं किंवा एका विशिष्ट कारणामुळे त्याची किंमत वाढत गेली तर वस्तू विनिमयामध्ये ती आपण कशा प्रकारे चुकती करायची हे सांगू शकत नाही. त्यासाठी विलंबित देणी देण्यातील अडचण ही जी अडचण आहे ती वस्तू विनिमयामध्ये महत्त्वाची एक अडचण आहे. त्याच अडचणीमुळे आपण भविष्यातील देणी व कर्जाची परतफेड योग्यरित्या करू शकत नाही. कारण त्याचा योग्य किंमत किंवा व्याजाचे दर हे किती आहे हे आपण सांगू शकत नाही. म्हणून विलंबित देणी असतात ते आपण वस्तू विनिमयाच्या माध्यमातून पूर्ण करू शकत नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पैसा
यामधील प्रस्तावना बघितली. त्यानंतर वस्तू विनिमयातील ज्या अडचणी आहेत, सुरुवातीला मानवाच्या उत्क्रांतीच्या सुरुवातीला जेव्हा वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात होती तेव्हा त्यामध्ये काही अडचणी आहेत. त्या अडचणींमधील आपण 5 अडचणींचा इथे अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये पहिली अडचण आहे गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव. दुसरी जी अडचण आहे ती आहे मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव. तिसरी अडचण आहे वस्तूंचा साठा करण्यातील अडचण. चौथी आहे वस्तूच्या विभाज्यतेची अडचण. आणि 5वी अडचण आहे विलंबित देणे देण्यातील अडचण. अशा प्रकारे ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणीमुळे आपण वस्तू विनिमय पद्धती आताच्या कालखंडामध्ये वापर करणे शक्य होत नाही, म्हणून पैशाचा विकास झालेला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. उर्वरित घटक पुढील तासिकेमध्ये अभ्यास. धन्यवाद.